तर नमस्कार भावांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आजचा आपला कालपासून ब्लॉग आहे तो म्हणजे देव मामले दरम्यान सटाणा। तर म्हणजे आपले रमाभाऊ सर्वांचे लाडके जळगावची शान आणि नाशिकची शान पाहिजे रमाभाऊ खूप सुंदर असं त्यांचे गाणे वगैरे तर मला खूप एवढे आवडतं रमाभाऊचे आणि खूप असं स्टॅमिना वगैरे डेंजर आहे त्यांच्यात। आणि आज आपण चाललो आहे रमाभाऊंकडं आणि मला तर त्यांच्यासोबत राहायला खूप चांगलं असं वाटतं रमाभाऊसोबत। आणि आपला ब्लॉग आज सकाळचा जय महाकाली बँडची ओपनिंगचा होता आणि नाईटचं आपलं देव आमलेकर बँड सटाणा। म्हणजे त्या गाडीला ऑर्डर आपल्या वणीगडावरच आहे आणि वणीगडावरती गाडी म्हणजे हळदीसाठी येणार आहे आणि लग्नासाठी बी राहील। मग आपला हळदीचा ब्लॉग आणि लग्नाचा ब्लॉग सेपरेट राहणार आहे। तर माझा ब्लॉग बघत राहा, ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। बघू शकता आम्ही कोणत्या बारीतून चाललेले, गेस्ट करा आणि मला सांगा काही बारी कोणती कोणी पाहिली असेल तर, कोणी बारी पाहिली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आपण निघालेले वणीगडासाठी, रमादादाचा शो आहे नाईटचा। रस्ता खूप खराब आहे तर आपण ब्लॉग शूट करत चाललेलो आहे आणि माझा ब्लॉग तर तुम्हाला आवडतच असेल। तर आपली गाडी आली गडजेजुरीचे आम्ही रहिवासी, देवाचा झेंडा वळखला दोरो उद्यान दावे मोरो।
मावशी गाडी ना गाडा This is the part. आणि गेले किती संपून गेला भरारा कधी संपणार ना आमच्या प्रेम भाऊचा बोलतो दरारा जर खाली दिया एका चापटीत खाली वाढील दुसरी लागू देणार नाही मार वर बाबा शंकर बाया राहणार आम्ही नंबर 1
राधे कशी घुसते यार मारा शिवरायाची तलवार कशी घुसते यार मारा शिवरायाची तलवार वणीच्या तिरी जाऊया चला सर्वेश्वरी वणीच्या तिरी जाऊया चला प्रेम भाऊ तुला तर लगन वे राहणार रे भाऊ प्रेम दादाच्या लग्नामध्ये नाचू सल्हार सर्वेश्वरी वणीच्या तिरी जाऊया सल्हार सर्वेश्वरी वणीच्या तिरी जाऊया सल्हार प्रेम दादाच्या लग्नामध्ये
नून लगीला पवन सम्राट सम्राट भुलवया निदीवा पवन सम्राट सम्राट भुलवया निदीवा कभी हंस भी लिया करो क्वार्टर में पीने की लस्सी पिया करो हमने पकड़ ली है सारे रंग होगी दमा हर गोदी में जवानी दमा हर हमने पकड़ ली है सारे रंग होगी दमा हर गोदी में भर ले जवानी दमा हर हमने पकड़ ली जवानी दमा और हमने पकड़ ली है फिर मैंने घड़ी में उंगली डाली काटा फिरिया आशा फिरिया या कर 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 बीच से घड़ी ना काटा औसी घड़ी ना काटा 1 3
करिसन बम बम भोले.
अहो नेहमीच राया तुमची घाई नक्क लाव ग सूड बांधायला आणि येऊ कशी कशी मिळाला येऊ कशी कशी मिळाला येऊ कशी कशी मिळाला येऊ कशी कशी मिळाला अपन यहाँ किसी के भट्टे में टांग अड़ाने को नहीं आए रे, अपन आदमी अलग है रे, राज करने के लिए आए हैं, झुकेगा नहीं साला, कोणी किती मी करू दे हवा, आवा आपणच गाजले हवा, कोणी किती मी करू दे हवा, आवा आपणच गाजले हवा. कोणी किती मी करू दे हवा, आवा आपणच गाजले हवा. अरे
क्या बात है, देखो एक बार आदिवासी जय धवलवाला आदिवासी को पेपर प्रदीप जनारा आदिवासी को पेपर जय धवलवाला आदिवासी को पेपर प्रदीप जनारा आदिवासी को पेपर कोशिश कर में कोई नहीं करना स्वराज देवा में कभी नहीं झुकना एक चाल आदिवासी चाल एक चाल आदिवासी चाल एक चाल आदिवासी चाल एक चाल आदिवासी चाल आदिवासी जय धवलवाला आदिवासी को पेपर प्रदीप जनारा आदिवासी को पेपर कोशिश कर में कोई नहीं करना स्वराज देवा में कभी नहीं झुकना एक चाल आदिवासी चाल एक चाल आदिवासी चाल एक चाल आदिवासी चाल आदिवासी चाल एक चाल आदिवासी चाल वीज अंगी लपक द्यायच्या तो मर्द मराठा हेच बाकी चमक द्यायच्या तो मर्द मराठा मी महाकाळी जगतो शोभे मर्द मराठा माय भूत तुला पुत्र बनवणी लाभे मर्द मराठा मर्द मराठा
जसं तुम्हाला बोललो होतं का वणीगडावर आज आपण रमाभाऊची गाडी बघण्यासाठी जाणार म्हणजे देव आमलेदार बँड. तर गाडीकडे आलेलो होतो आपण आणि गाडीचा प्रोग्राम संपलेला आहे. पण आज बापूदादांची भेट आपली लेट झालेली आहे. बापूदादांची भेट आपली लेट झाली कारण की मी लेट आल्यामुळं बापूदादांची लेट भेट झाली. तर एक दोन शब्द होऊन जाऊ. दीपक दादा आता आपले म्हणजे वाजवणं बंद झालेलं आहे. तुम्ही लेट आले तरी थँक्यू, लवकर बी आले असते तरी थँक्यू, काही विषय नाही. बाय लोक पूर्ण ब्लॉग बघा, ब्लॉग एक नंबर आहे. आणि गडावरती तुम्हाला आता माहिती आहे जन्नत आहे, सप्तशृंगी माताच्या पायथ्याशी म्हणजे जन्नतच आहे. पूर्ण बघा प्लीज. आपले केरच्या डोळ्यांचे तिरी त्याला काही बोलताय का? अरे बोलून घे. हा काहीतरी बोल तिथे बोल. अरे काय गुड नाईट, राम राम, जय आदिवासी, जय श्रीराम. जय श्रीराम. आदिवासी तर काहीच नाही. तर शामभाऊ एकदा आमच्या ब्लॉगमध्ये एक दोन शब्द होऊन जाऊ द्या. तर आज मला खूप टाइम झाला आणि कोणाशीच मी भेटणं नाही केलं आणि ब्लॉगमध्ये मी आल्याला पहिले सगळ्यांशी भेट करून येतो. तर आता शामभाऊ एक दोन शब्द आपल्या ब्लॉगसाठी बोलतील. नमस्कार मित्रांनो, आज गडावर कार्यक्रम होता. खूप छानसा असा हळदीचा कार्यक्रम झालेला आहे. तुला मजा आली का श्याम दादा? एक नंबर मजा दीपक दादा थोडे लेट आले, संध्याकाळी आले तुम्ही वाटत संध्याकाळी आले पण काही व्यवस्थित नाही, एकदम क्वालिटी प्रोग्राम झाला. आता आम्ही दर्शनाला जाणार आहे उद्या सकाळी पहाटे 4 वाजता. तर भानगाडीचे पोरं तुम्हाला येता आलं तर तुम्ही बी येऊन लागा नाही का. आणि खूप एन्जॉयमेंट झाली इथं. आणि शामभाऊंचं तुम्हाला माहिती आहे पॅड वाजवणं म्हटलं तर त्यांच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आज तर फुल जोश मध्ये होते आणि उद्या तर काही सांगता येत नाही. मयूर भाऊ खाली या. मयूर भाऊ आता एक दोन शब्द आपल्या ब्लॉग साठी, एक दोन शब्द होते आपल्या ब्लॉग साठी. दादा आम्ही वणीगडावर आलेलो आहे मित्रांनो. आता एवढ्यातच गाडी बंद झालेली, काही नाही 5 मिनिटं झाले फक्त. दीपक दादा बी आलेले होते, त्याच्यानंतर आता एवढ्यातच गाडी बंद झाली. आता आम्ही थोडी भूक लागलेली काही खायला बघा असं झोपून येतो आणि झोपायची. मयूर भाऊने तसंच मित्रांनो दीपक भाऊंचा चॅनल आहे YouTube, त्याच्यावर पूर्ण बँडचे ब्लॉग येतात. तुम्ही ते ब्लॉग बघत जा. सर्व बँडचे ब्लॉग बनवतात दीपक भाऊ. तुमचं बी त्याचं ब्लॉग बनवायचं काम राहिलं तर दीपक भाऊंना सांगा. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिले. त्यांचं इंस्टाला बी अकाउंट आहे, त्यांच्या इंस्टा अकाउंटला फॉलो करा. नंतर युट्यूब अकाउंटला बी फॉलो, शेअर करा, लाईक करा. आणि शामभाऊने माझ्याबद्दल सांगितलं तसं आपलं शामभाऊसाठी पण करा. आणि आजचा ब्लॉग इथंच आपला संपलाय. आजचा ब्लॉग आपला इथंच संपलाय. तर उद्याच्या ब्लॉग साठी आपण तयारीत राहा कारण की उद्याचा ब्लॉग सेपरेट राहील. तर धन्यवाद.